वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्ते, कशा आहात? तर गाईज, तुम्ही बघितलं आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये खूप मजा करतोय, तर ह्या ब्लॉगमध्ये पण खूप एन्जॉय केलं आहे. आणि माई मुलगी सर्वांच्या अगोदर झोपी जाते आणि पहाटे 9 वाजले तरी उठली नाही तरी तिला कोणी काही बोलत नाही. माई मुलगी सर्वांच्या अगोदर झोपी जाते आणि पहाटे 9 वाजले तरी उठली नाही तरी तिला कोणी काही ते बाबा राहिले का? सुवर्णा गणपत मोरे 250 रुपये, सुरेश काशीराव दळवी 220 रुपये, धन्यवाद दळवी 1002 रुपये, दिला नाना दळवी 500 रुपये, वंदना केसरकर 200 रुपये, सरिता मनीष कांबळे 200 रुपये, पांडुरंग दळवी 500 रुपये, सुरेखा एकनाथ दळवी. तर गाईस, तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की आज आमच्या घरी पूजा आहे, तर काल झाली आणि आज सेकंड डे आहे. सेकंड डेला पण पूजेत खूप मस्त आणि काय बोलतं मन खूप प्रसन्न झालं आहे. आणि आता आम्ही थोड्या वेळात जेवायला बसणार आहोत. आपल्याला जेवता भेटूया आपण. आणि पूजेमध्ये पण आज आम्ही काय काय करणार आहोत तुम्हाला तेही दाखवू. आणि मला माहिती आहे की तुम्हाला आमचे गावची व्हिडिओ खूप आवडतात, म्हणून मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्ही जो सपोर्ट करताय तसाच सपोर्ट करत राहा मला. आणि मला अंकित आणि शीतलची पण खूप आठवण येते. त्यांना पण सांगेल की तुम्हाला असं वाटत असेल की मम्मी गेली आहे गावी आणि आम्हाला विसरली. आमचं गाव इतकं म्हणजे एकदम खोऱ्यामध्ये आहे, त्यामुळे आम्हाला नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे गाईस. तर मी अंकिताबरोबर आज आज जवळजवळ 3रा का 4था दिवस आहे. मी बोललेही नाही आहे आणि तिकडे त्यांचं काय चाललं आहे मला काहीच माहिती नाही आहे. तर बघूया, कदाचित त्यांनी जर कुठले व्हिडिओ काढले असतील तर ॲड होतीलच. बघू आपण, जेव्हा एडिटिंग होईल तेव्हाच कळेल मला पण की त्यांनी, म्हणजे मी घरी गेल्यानंतर मला कळेल की त्यांनी तिकडे काय व्हिडिओ काढले असतील. जर काढले असतील तर मी नक्कीच प्रयत्न करेल की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा. तर चला मग आता जेवूया आणि मग मिळूया आपण. गाईस, मम्मी पप्पा गावी आहेत. मग जेवणाचं काय, जेवण तर आम्हाला बनवायला येत नाही, तर मी आज बनवते सँडविच. खूप वर्षांनी, कारण मध्ये माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी बनवायचं सोडून दिलेलं आणि शीतल खूप मिस करत होती सँडविच. तर आज किती 2 वर्षांनी ना, 2 वर्ष तर झालीच असतील. 2 वर्षांनी मी आज सँडविच बनवते. तर मी आता सगळं कट वगैरे करते, व्हेजिटेबल्स. आणि कांद्याने आम्हाला रडवलं आहे, तर आता कांदा कट करून झाला. सगळं कट करून मी तुम्हाला भेटते. मी स्वतः सँडविच बनवते आणि सगळ्यांना घरात ते आवडतं. माझी वेगळी रेसिपी सँडविच बनवायची, तर तुम्हाला नंतर भेटूया.
सगळं काही कट वगैरे करून घालणार. तर चला सँडविच बनवूया. आधी आपण घेतो ब्रेडच. पण माझ्या सँडविचमध्ये वेगळं असतं कारण सगळे स्लाइस करून टाकतात व्हेजीस, पण मी कट करते सगळं छोटे छोटे कारण तसेच आवडतात आम्हाला सँडविच खायला. नंतर बाहेर तर तुम्ही स्लाइसेस खात असाल, पण माझी स्टाईल जरा वेगळी आहे. आणि आम्ही घरी पुदिन्याची चटणी, पुदिना, मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडासा जिरा, कारण तीच मी बनवले. चटणी मला बनवता येत नाही म्हणून तीच सांगते कशी चटणी बनवले. आणि मी सॉस पण थोडं काढून घेतलंय कारण ह्याच्यावर मी स्प्रेड म्हणून लावते आणि मेयोनीज, हे 3 स्प्रेड म्हणून लावते. आणि आपला बटर तर आहेच, तो शेकवताना. आणि चीज. चला मी दाखवते तुम्हाला पहिला कसा बनवते. एवढी माझी रेसिपी आहे आणि एवढ्यातच टेस्टी होतो. मला घरी बसल्या म्हणजे बसल्या नाही, मेहनत लागते. नाहीतर बोलायला बसल्या कोण देणार आहे तुम्हाला सँडविच खायला. चटनी और सॉस. मेयोनीज. कोणाकोणाला सँडविच खायला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तर खूप आवडतं सँडविच खायला आणि मी किती 2 वर्षांनी तर बनवतेच. तर बघू आता तशीच टेस्ट राहिली आहे का माझ्या सँडविचची. आता व्हेजीस मी मिक्स करूनच ठेवते कारण मग सगळं वेगळं असल्यावर त्यातून पण थोडं घेण्यापेक्षा मिक्स करून ठेवलं की एकदमच उचलायचं आणि असं टाकायचं डायरेक्ट. आणि वरतून चीज ग्रेट करायचं. सो मस्ट. सँडविच आता टेस्ट करायला दिले मी शीतलला. बघूया कसं झालंय. हां कट नाही गेले बरोबर. आधीसारखी टेस्ट आहे का ती बदलली. चला चांगलं झालेलं आहे सँडविच. खावा. आम्ही बनवतो अजून गरम खायला सँडविच कारण आवडतं. चलो. तर गाईज पूजा आता संपन्न झालेली आहे, पण कार्यक्रम संपलेले नाही आहेत, ते चालूच आहेत आणि मी तुम्हाला दाखवेल पुढे. तर आता मी तुम्हाला जे गेल्या वर्षी घर दाखवले तुम्हाला सांगितलं पण होतं, हे घर आता लास्ट, ह्याच्यानंतर हे घर बदलणार आहे, चेंज होणार आहे. तर ते चेंज झालं आहे आणि चेंज झालेलं घर मी तुम्हाला दाखवते आज. तर चला माझ्यासोबत. तर गाईज ही आहे आमच्या हिऱ्याची बायको. हाय करते मी. तर गाईज तुम्हाला बोललेली ना मी तसं तुम्हाला ते घर दाखवते मी. हे आहे छोटंसं आणि सुंदरसं नवीन बनवलेलं घर. ही आहे देवाची रूम जिथे आज पूजा झाली. पहिली रूम.
दुसरी ते पूजा स्थापन केली होती. आणि ही आहे आमच्या आबांची रूम. इथे टोटल आमचे 5 मामा राहतात. तर तुम्हाला पहिलं दुसरं दाखवलं, ही तिसऱ्या म्हणजे सगळ्यात छोटे मामा आमचे. माझे 3 मामा आहेत. 3 नंबरच्या मामांचं घर आहे हे. आमच्या 2 नंबर मामांचं घर. आणि हे आमचं 1 नंबर झोपलेत ना रावड्या 1 नंबर मामांचं घर. तुम्हाला पूर्ण दाखवते घर. तुम्ही बघा किती छान दृश्य दिसतंय बाहेरचं. घरातूनच उठल्या उठल्या खूप बोलतात ना, खूप सारे पैसा खर्च करून जेव्हा आपण मुंबईवरून बाहेर कुठे जातो तेव्हा आपल्याला कुठेतरी असं सुंदर आणि निसर्गजन्य काही गोष्टी बघायला भेटतात. त्या आपल्याला घरातून इथे मिळतात. आणि ही आमची चिऊ आहे का? हे बघा गाईस, आम्ही आमच्या पडवीत बसलो की मला असं सुंदर असं नजारा दिसायला लागतो घरातूनच. खूप छान. ते वरचा रूम म्हणजे डबल बनवलाय बघा. इथून सांग हाय करा. ही माझ्या भावाची मुलं. हा बघा, हा पहिला रूम. हा वरती म्हणजे डबल, जसं तुम्हाला खाली दाखवलं त्याच प्रकारे वरतीही बनवलं आहे त्यांनी. हा फर्स्ट रूम. मी घरात जात नाही कारण तुम्हाला आतलं दाखवलं आहे, फक्त बाहेरचं दाखवते. हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा 5वा. तर गाईज, मुंबईमध्ये आपल्याला कुणालाच वेळ नसतो एकमेकांना भेटायला, पण इथे बघा सगळे किती निवांत आणि आरामात एकमेकांना वेळ पण देत आहेत आणि एकमेकांसोबत पण आहेत. आणि खरंच गाईज 4-5 दिवस झाले आम्ही खूप मजाही करतो आहे आणि खूप आनंद येतो आहे. आणि सगळे असे म्हणजे फ्रीली, कुणाला कुठलं टेन्शन नाही आहे. फ्री माइंडनी प्रत्येकजण आपलं आपलं एन्जॉयमेंट करतं आहे. आणि उद्याही आम्ही कदाचित कुठेतरी जाणार आहोत. जर तिथे आम्हाला जायला मिळालं तर मी नक्कीच तुम्हाला तोही व्हिडिओ दाखवणार आहे. हा बघा, हा आहे आमचा छोटासा मोदक. तुम्ही तेवढंच त्याला बघितलंय ब्लॉगमध्ये किती वेळा ना? कधी बघितलेलं तुला सांग? रक्षाबंधनला की भाऊबीजला? रक्षाबंधनला. हा तोच मोदक आहे. बोल मोदक, काय बोलायचं आहे? तुला कॅरम खेळायला बोलवलंय? हा, मस्ती करायला बोलवलं की कॅरम खेळा. तुला मज्जा वाटते गावी? काय वाटते गावी आल्यावर? मज्जा वाटते. हा, आपण जायचं रानात फिरायला जायचं. उद्या जाऊया आपण. तर हा आहे माझा तुझा मामा. पण आम्हाला काय बोलतो बायको बोल. स्पेशल चाय. हा, ही माझी बहीण आहे लाडकी आणि फिरायला जाते आणि मला देत नाही कुठेच. मी फिरायला नाही गेली. मग कुठे गेलेलीस? मी माझ्या फ्रेंडकडे गेली होती. अच्छा, तुझ्या फ्रेंड. मग ठीक आहे, मग माफ केलं तुला.